मित्रांनो प्लेटी रेडी होतात, पाहू शकता। ऍट अ टाइमला 30 प्लेट लागतात आणि समोर गर्दी पाहू शकता। आणि दादा टायमाला म्हणजे 30 प्लेट, मला दिवसभरात किती प्लेट जात असेल अंदाज लावू शकत नाही मला वाटतं। तरी तुम्हाला अंदाज आहे का? नाही अंदाज तर लावू नाही शकत तुम्ही, कारण कॅल्क्युलेशन आहे। अनलिमिटेड प्लेट आहेत आपली, अनलिमिटेड 30+30 चालू राहतात। पुणेरी मिसल आहे, हा थोडी लेस स्पायसी डिश आहे। थोडा हा लाल मसाल्याचा असतो, हा गावरान मसाल्याचा, गावरान काळा मसाल्याचा डिश आहे गावरान। संडेला लोक जास्त नॉनव्हेज प्रिफर करतात, तरी सुद्धा आपल्या मोरिया मिसल मध्ये एवढी गर्दी दिसते। काय बोलता? आपल्याकडेच असतील लोक जास्त, कारण की टेस्टच तशी आहे ना सर। लोकांना एक वेळेस खाल्ली ना परत रिटर्न येणार म्हणजे एका 1% नाही संपत, नाही संपत। तुम्हाला कसं, मला एक प्रश्न करायचा तुम्हाला, कसं काय परवडतो तुम्हाला क्वांटिटी मध्ये? आपण लोएस्ट मार्जिनवर काम करतोय ना साहेब, कस्टमर सॅटिस्फाय झाला तेच महत्वाचं आपल्याला। त्याच्याकडनं आपण जाणून घेणार कशी टेस्ट आहे, काय बोलले इथली टेस्ट कशी आहे? टेस्ट सर्वांना आवडली का? पुन्हा पुन्हा याल का? वेलकम बॅक टू माय चॅनल #व्लॉग, जिथे जाऊ तिथे खाऊ। मित्रांनो मी राजेश म्हात्रे, आज आपण आलोय कोंडगाव मध्ये मोरिया मिसल मध्ये। मित्रांनो तुम्हाला आठवत असेल तर आपल्या पहिल्या व्लॉगची सुरुवात झाली होती मोरिया मिसल मध्ये, जे तलोजा इथे, आणि आता आपण कोंडगाव मध्ये आलोय। पाहू शकता मोरिया मिसल, आणि तुम्ही तुफान गर्दी अशी पाहू शकते। ते खूप साऱ्या प्रेक्षकांचा इथे चांगला प्रतिसाद भेटलेला आहे। आणि मोरिया मिसल म्हटले तर टेस्ट आणि चव खूप छान असते। त्यांचीच ब्रँच इथे सुद्धा ओपन झाले, सो आपण इथे सुद्धा आलोय आणि बघू शकता आपण रश। सो मित्रांनो पाहू शकता प्रचंड असं गर्दी या मिसलसाठी तुटून पडलेली आहे, आणि इथले मालक सुद्धा येतील। इथे पाहू शकता आपल्याला पुणेरी मिसल, गावरान मिसल, स्पेशल मिसल, पावभाजी, प्राइस रेट्स आहे। हाच व्लॉग आपण बनवला होता तलोजामध्ये मोरिया मिसल, आणि आपण आता कोंडगाव मध्ये आलोय। सो आता आपण मालकांकडनं जाणून घेऊया की इथली प्राइस कशी आहे, कशा पद्धतीने इथे सर्व केले जातात आणि लोकांची पसंती का एवढी आहे या मोरिया मिसल। मित्रांनो आपण मोरिया मिसल मध्ये आलेलो आहे कोंडगाव इथे। पहिल्याच व्लॉग मध्ये सांगितलं की आपण मोरिया मिसल टेस्ट केली होती तलोजा इथे। सो कोंडगाव मध्ये एवढी पब्लिकला प्रचंड प्रतिसाद भेटतोय, काय खासियत आहे या हॉटेलची? आपल्या खासियत मिसळ, पुणेरी मिसळ, गावरान मिसळ, स्पेशल मिसळ। आता मी बघितले पुणेरी गावरान मिसळ, कोणती मिसळ? पाव अनलिमिटेड आहे आणि रस्सा अनलिमिटेड, पाव आणि ग्रेव्ही दोघं अनलिमिटेड, ग्रेव्ही अनलिमिटेड, त्याच्यासोबत सलाड पण अनलिमिटेड येणार तुम्हाला। आता आम्ही जर इथे दोघे जण आलोय तर तुम्ही काय सजेस्ट करा, म्हणजे स्पेशल मिसळ की गावरान? ऍक्च्युली आपल्या दोन डिशेस आहेत, पुणेरी एक मीडियम स्पायसी डिश आहे, गावरान थोडी एक्स्ट्रा स्पायसी डिश आहे। अच्छा, आणि त्यामध्ये थर्ड एक डिश देतो आपण स्पेशल मिसळ करून, त्याच्यामध्ये ऍडिशनल दही, स्वीट, सोलकढी, थोडा थाली टाईप येतो, मोठा थाली येतो आपला। 3 प्लेट 1 प्लेट 1 पर्सन साठी अनलिमिटेड पाव ग्रेव्ही देतो, ओनली 80 रुपीज मध्ये। हा मोरिया मिसल आहे ना, खूप ठिकाणी आहे, त्याचे फॅन्सीज खूप ठिकाणी, आणि खूप ठिकाणी तो जिथे जिथे हॉटेल ओपन होतो तिथे लोकांचा प्रतिसाद नावावरनच येतो। तर आता इथे मला वाटतं हे आताच या वर्षी सुरू झालेलं आहे। नाही जवळजवळ या मोरियाची मेन ब्रांच पुण्याला आहे, आपल्या इथे आपल्या इकडे जवळजवळ 8-9 महिने झाले, 8-9 महिने झाले, आणि एवढी तुफान गर्दी दिसते। मला काय खासियत आहे बघताय तुम्ही? प्रेक्षक तिथे खुश होऊन जातो पक्का नक्कीच। सो आता आपण जरा आतमध्ये जाऊया, कशी डिशेस सर्व येतात जरा दाखवूया आपल्या चॅनल। चालेल। मित्रांनो प्लेटी रेडी होतात, पाहू शकता। ऍट अ टाइमला 30 प्लेट लागतात आणि समोर गर्दी पाहू शकता। आणि दादा टायमाला म्हणजे 30 प्लेट, मला दिवसभरात किती प्लेट जात असेल अंदाज लावू शकत नाही मला वाटतं। तरी तुम्हाला अंदाज आहे का? नाही अंदाज तर लावू नाही शकत तुम्ही, कारण कॅल्क्युलेशन आहे। अनलिमिटेड प्लेट आहेत आपली, अनलिमिटेड 30+30 चालू राहतात, फक्त शांतने बसायला पाहिजे। मिसलला जी टेस्ट असते ना, ती मेन टेस्ट ग्रेव्ही मध्ये असते। काय बोलत आहे, कशा पद्धतीने केली जाते? आपली पुणेरी मिसल आहे, थोडी लेस स्पायसी डिश आहे, थोडा हा लाल मसाल्याचा असतो, हा गावरान मसाल्याचा, गावरान काळा मसाल्याचा डिश आहे गावरान, तुम्ही बघू शकता।
दोघांची टेस्ट वेगळी आहे. म्हणजे हा थोडा गावरान spicy मिसल असतो. मध्ये ही ग्रेव्ही येते. हो, या आणि गावाकडचा मसाला. अच्छा, गावाकडचा मसाला. हो. आणि हा पुणेरी लेस स्पायसी, जे नॉर्मल तिखट खाणं पसंत करतात त्यांच्यासाठी पुणेरी डिश. अरे बाबा. आणि आता ही डिश रेडी होणार कंटिन्युअसली. म्हटलं इथे खूप वर्कर आहेत, कंटिन्युअसली त्यांचा तुमचा हात थांबत नसेल, एवढी कंटिन्यू मेहनत चालूच करतात. राहतात, कंटिन्यू चालू बघा, असणार. स्वतः मालक सुद्धा डिश सर्व करतायत. म्हणजे इथे आहे ना, त्यांना पुरसतच नसते. आणि मिसल व्यतिरिक्त काय काय भेटतं इथे? मिसल व्यतिरिक्त आपल्याकडे दही वडा, कांदा भजी, बटाटा भजी, साऊथ इंडियन मधले सगळे फूड, जसं मसाला डोसा झाला, कट डोसा, लोणी स्पंज डोसा, प्लेन डोसा, टोमॅटो ओनियन उत्तप्पा, असं वेगवेगळे डिश भेटतात आपल्याकडे. दादा मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, आज आहे संडे. संडेला लोक जास्त नॉनव्हेज प्रिफर करतात, तरी सुद्धा आपल्या मोरया मिसल मध्ये एवढी गर्दी दिसते. काय तरी बोलता? आपल्याकडेच असतील लोक जास्त, कारण की टेस्टच तशी आहे ना सर. लोकांना एक वेळेस खाल्ली ना परत रिटर्न येणार म्हणजे येणार. नक्कीच. सो पाहू शकता एवढी डिश. मला वाटतं 5-5 मिनिटाला 30 प्लेट्स लागत असतील आणि त्यांना पुरसतच नसते, तरी सुद्धा वेळात वेळ काढून तुम्ही आमच्यासाठी व्हिडिओ साठी 2 शब्द बोलला, त्याच्यासाठी धन्यवाद दादा. सो आता आम्हाला तुम्ही पुणेरी आणि गावरान डिश सर्व करणार. दोघं डिश सर्व करून देतो, सांगा मला टेस्ट कशी. नक्कीच दादा. दादाने खूप पैकी आपल्याला डिश सर्व केलेली आहे. दादांचं आपण नाव जाणून घेतो की नाही माझ्या लक्षात नाही. दादा नाव काय? सागर राजपूत. सागर राजपूत. दादा तुम्ही इथलेच कोण गावचे? नाही, आम्ही प्रॉपर जळगावचे. जळगावचे. हो. दादा काय काय आम्हाला सर्व केलं सांगा ना. आता तुम्हाला ही स्पेशल डिश दिली आपण, पुणेरीमध्ये स्पेशल डिश दिली, ही गावरान डिश दिली, गावठी बेल दिली आणि भेल. हां. आणि हे ताक ताक आहे. सॅम्पल. सो मित्रांनो पाहू शकता स्पेशल डिशमध्ये आपल्याला गुलाबजाम भेटतो, दही आहे, मटकी आहे, कांदा लिंबू, शेव आहे आणि ही सोनकढी. आता आपला सर्व नाश्ता झाल्यानंतर आपल्याला सोनकढी प्यायची. आणि ही गावरान डिश, ही गावरान डिश आणि ही त्यांची मटकी भेल. आता हे आपण सर्व टेस्ट करणार आहे आणि ताक. सो आपण टेस्ट आपल्या चॅनलमधून जाणून घेणार आहे कशी. शेव घेऊया थोडी, लसण टाका, मटकी टाका, हलकासा निंबू. आपले पाव साधे नसतात, बटर लावून केलेले, असं ग्रिल केलेले पाव असतात. अच्छा, ग्रिल करून. बघा मित्रांनो, ग्रिल केलेले आहेत पाव, पाहू शकता तुम्ही. आणि खास म्हणजे एकतर हा 120 आणि 80 आहे. दोन्ही डिशमध्ये तुम्हाला अनलिमिटेड पाव आणि ग्रेव्ही भेटणार आहे. म्हणजे 80 रुपीजमध्ये आणि 120 रुपीजमध्ये कुठे काय भेटतं. आणि म्हणजे आता जवळजवळ जेमतेम 1 वाजता आहे, म्हणजे भरपेट जेवणच होईल असं समजूया आपण. सो आपण टेस्ट पहिली बाईट घेण्यासाठी रेडी. सांगितल्याप्रमाणे ग्रेव्हीला टेस्ट असलेलं सर्व अप्रतिम होऊन जातं. झणझणीत आहे मित्रांनो. जर झणझणीत तुम्ही खात असाल ना, नक्कीच झणझणीत करण्यासाठी ही डिश आहे, स्पेशल डिश आणि छान झालेली आहे. सो आता आपण ही गावरान काळा मसाला. काळा मसाला मला ना असं वाटतं जास्त स्पायसी असू शकतो मित्रांनी. रंग कसा. हां. याच्यामध्ये पण आपण शेव घेऊया. मसाल्याचा फील येतं, खूप छान आहे. आणि पाहू शकता तुम्ही, गर्दी पाहू शकता लोकांनी मसाला. आताच आपल्यासमोर मालक होते, पटकन उठून गेले. पाहू शकता म्हणजे त्यांना पुरसत नसते. आणि आपल्यासाठी हे गावरानमध्ये टाकलं जातं. हे गावरानमध्ये पुणेरीमधलं फरसाण आहे, हे सुद्धा टाकून घेऊया. खूप भारी, खूप आवडली मला ही डिश. आणि खरंच तुम्ही बोलता ना गावाकडचा मसाला,
आम्ही आगरी कोळी लोक, आमचा मसाला वेगळ्या पद्धतीचा असतो, आम्हाला लगेच चव समजते. हा डिफरंट टेस्ट आहे, गावाकडचा मसाला, काळा एकदम मसाला म्हणजे काळा मसाला गावाकडचा. डिफरंट टेस्ट आणि भारी आहे मित्रांनो. काळ्या मसाल्याची मिसळ म्हणजे गावरान मिसळ. गावरान मिसळ. नक्की येऊन टेस्ट करा. आणि स्पायसी लोकांसाठी नक्कीच, ज्यांना स्पायसी आवडतं ना त्यांनी नक्कीच टेस्ट करा. आता हे मी कधी खाल्लं नाही, मटकी भेल. मटकी भेल मी प्रथमच खातो मटकी भेल. क्वांटिटी पहा आणि जस्ट 60 रुपीज. 60 रुपीज. जस्ट 60 रुपीजमध्ये एवढं, म्हणजे मला तरी वाटतं ना, मला एकट्याला संपणार नाही मित्रांनो. 2 ते 3 जण आरामात खाऊ शकतात एवढे क्वांटिटीमध्ये. 2 लोक कॉम्प्रोमाइज नाही केलं, एका 1% नाही संपत, नाही संपत. नाही संपत. तुम्हाला कसं, मला एक प्रश्न करायचा तुम्हाला, कसं काय परवडतो तुम्हाला क्वांटिटीमध्ये? आपण लोएस्ट मार्जिनवर काम करतोय ना साहेब. कस्टमर सॅटिस्फाय झाला तेच महत्वाचं आपल्याला. म्हणजे तुमचा असा फंडा नाही का, जास्त प्राईस लावून कमी पब्लिक नाही, नाही. कमी प्राईस लावून जास्त पब्लिकांना ते आपली चव द्यायची आहे. म्हणजे गरीब लोक सुद्धा इथे येऊन टेस्ट करतात. सगळे ए पासून झेडपर्यंत सगळे लोक येतात आपल्याकडे. नक्कीच दादा, खूप भारी. आणि माझ्या चॅनलमधून तर मी सजेस्ट करेन, तुम्ही एकदा विजिट करा. मी सांगतो म्हणून नाही, तुम्ही येऊन टेस्ट करा आणि तुम्ही आल्यानंतर मला सांगा की कशी टेस्ट आहे. आणि इथे आहेत ना, तुम्ही पाहू शकाल कर्मचारी सतत बिझी असतात, कोणीही खाली बसलेला नाही. स्वतः मालक इथे सर्व करतात. विचार करा की इथे काय लोकांची पसंती आहे. शब्दच नाही माझ्याकडे, मी एवढंच बोलेन जाता तुम्ही फक्त या कोंडगावमध्ये आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये लोकेशन शेअर केलेलं असतं. कारण भरपूर जणांना ॲड्रेस सापडत नाही. लोकेशनवर क्लिक करा, बाईकने या, कारने या, तुम्हाला थेट इथे पोचलं जाईल. तुम्ही मित्रांनो सांगितल्याप्रमाणे जाता आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स करायला विसरू नका. आणि आपल्या दादांच्या मोरया मिसळला इथं नक्कीच व्हिजिट द्या. त्यांनी खूप वेळ काढला. तुम्ही पाहू शकता प्रचंड गर्दी असताना सुद्धा ते आपल्यासोबत आहेत, कारण का लोकांना माहिती पडावी की ती टेस्ट कशी ट्राय करून बघा. स्पायसी झाल्यानंतर तुम्हाला थंड करण्यासाठी सुद्धा त्यांनी पदार्थ ठेवलेले आहेत. ताक. तो दादा धन्यवाद. आता आम्ही सर्व डिश संपवतो. बसा, तुम्ही ट्राय करा. सो मित्रांनो, 1:30 वाजत आल्याने पाहू शकता गर्दी इथे काही संपत नाही. आणि इथे एकदम फ्रेंड सर्कल बसलेलं आहे आणि मोरया हॉटेलमध्ये टेस्ट झालेलं आहे मिसळ. सो त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत कशी टेस्ट आहे. काय बोलले इथली टेस्ट कशी आहे? टेस्ट सर्वांना आवडली का? पुन्हा पुन्हा याल का? सो मित्रांनो, पाहू शकता इतका छान प्रतिसाद भेटतो या हॉटेलला आणि एक नंबरच टेस्ट आहे. तुम्ही एकदा येऊन टेस्ट करा, एवढंच मी बोलेन. सो भेटूया अशाच पुन्हा नवीन व्हिडिओ मार्फत. तोपर्यंत बाय.